नमस्कार मित्र हो, माझं नाव महेश माने. तुमचं सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो, ज्याचं नाव आहे मराठी फिजिक्स. तर मित्र हो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, आपण डिस्कस केलं होतं की डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. डिफरन्शियल इक्वेशन काय होतं? सिम्पल हार्मोनिक मोशनचं. तर ते आपण बघितलं, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे सोबत. आता d2x/dt² + ω² x = 0 हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन होतं. आणि ह्याचबरोबर आपण नेक्स्ट सुद्धा बघितलं होतं की त्याचं सोल्युशन काय आहे. डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन पण आपण बघितलं होतं मित्र हो. तर त्याचं सोल्युशन जे आपल्याला आपण फाइंड केलं होतं, तर फायनली आपल्याला जे मिळालं होतं ते x = sin a sin ωt + α असं मिळालं होतं. x = a sin ωt + α असं मिळालं होतं. मागच्या लेक्चरमध्ये आपण जे डिस्कस केलं की डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन आणि त्याचं सोल्युशन, ज्या काही गोष्टी आपण बघितल्या, तर त्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल मित्र हो, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. मी पुरेपूर प्रयत्न करेन तुमची कोणतीही शंका असेल ती सॉल्व्ह करण्याचा. तर मित्र हो, आज आपण बघणार आहोत आपला नवीन पॉईंट, ज्याचं नाव आहे एनर्जी ऑफ SHM, एनर्जी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. एनर्जी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. तर मित्र हो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की एनर्जी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. तर ह्याच्यामध्ये आपण सपोज कुठला तरी एक सिम्पल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करत असेल, तर त्याच्यामध्ये एखाद्या बॉडीवरती किंवा एखाद्या पार्टिकलवरती जेव्हा आपण एक सिम्पल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करत असेल, तर त्याच्यावरती मित्र हो कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या दोन्ही एनर्जी त्याच्यावरती इन्क्लुडिंग होतातच. याच्यावरती ह्या दोन्ही एनर्जी आहेत त्या इन्क्लुडिंग होत असतात, कायनेटिक एनर्जी त्याचबरोबर पोटेन्शियल एनर्जी सुद्धा. ओके, सो कायनेटिक एनर्जी इन द सेन्स ऑफ म्हणजे काय की व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. कायनेटिक एनर्जी इन द सेन्स ऑफ मीन्स व्हॉट की व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. आणि पोटेन्शियल एनर्जी इन द सेन्स ऑफ मीन्स व्हॉट की वर्क डन ऑफ द बॉडी किंवा वर्क डन इन द बॉडी. की आपण एखादी बॉडी घेतली, तर त्या बॉडीला जेव्हा आपण एक्झिक्यूट करतो, त्या बॉडीला जेव्हा आपण डिस्प्लेस करतो, सपोज आपण एक स्प्रिंगचं उदाहरण घ्या किंवा पेंडुलमचं उदाहरण घ्या, तर पेंडुलमला आपण मेन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत जेव्हा आपण मूव्ह करत असतो, त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट घडवून आणत असतो, तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण ती क्रिया करतो, तर त्याच्यामध्ये काहीतरी वर्क डन होत असतं, ज्याच्यामध्ये काहीतरी वर्क डन होत असतं. आणि त्याचबरोबर त्या क्रियेमध्ये, त्या बॉडीमध्ये कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या दोन्ही बोथ एनर्जीज त्याच्यावरती इन्क्लुडिंग होत असतात. आज आपण बघणार आहोत एनर्जी ऑफ SHM. तर बघूया. फर्स्ट बघा, इन द फोर्स ॲक्टिंग इन दिस फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स डिस्प्लेसमेंट. हेन्स वर्क इज डन ड्युरिंग इट्स डिस्प्लेसमेंट or particle has potential energy, also it possesses velocity. So it has kinetic energy or its energy is partly potential or partly kinetic. काय सांगितलं मित्रांनो तिथे त्यांनी की तुम्ही एखादा फोर्स जेव्हा ऍड करता एखाद्या पार्टिकलवरती किंवा एखाद्या बॉडीवरती, तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो त्याच्या डिस्प्लेसमेंटची. मी तुम्हाला आता सांगितलंय, आपण एखाद्या पेंडुलमचं उदाहरण जर घेतलं असेल मित्र हो, तर पेंडुलमच्या उदाहरणामध्ये आपण काय करतो, ते जो पेंडुलम तुमचा मेन पोझिशन असेल, त्या मेन पोझिशनवरून त्याच्यावर तुम्ही फोर्स ॲक्ट करत असता, आणि फोर्स ॲक्ट केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट घडवून आणत असता. तर डिस्प्लेसमेंट घडवून आणल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी वर्क डन होतं, त्या ज्या क्रियेमध्ये काहीतरी वर्क डन होतं. आणि ते वर्क डन झाल्यानंतर त्यांनी त्याच्या पुढं सांगितलेलं आहे की तुमची जी व्हेलॉसिटी आहे त्याच्यामध्ये ती कायनेटिक एनर्जी असू दे. तर कायनेटिक एनर्जी जी व्हेलॉसिटी म्हणून आपण ॲज तिथं बघतोय, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पार्टली पोटेन्शियल आणि पार्टली कायनेटिक. जो तुमचा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी पार्ट आहे, तो काय म्हणजे हाफ ऑफ दी पोटेन्शियल आणि हाफ ऑफ दी कायनेटिक असं ह्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं आहे. तर बघूया. वी नो दॅट SHM इज डिफाईन्ड बाय इक्वेशन. SHM इज डिफाईन्ड बाय इक्वेशन आपल्याला माहिती आहे, आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे ते सर्वांनी. सो F इज इक्वल टू मायनस kx. त्यानंतर वर्क डन इज ड्युरिंग डिस्प्लेसमेंट बाय फोर्स टू x प्लस dx. जेव्हा तुम्ही वर्क डन करणार आहे डिस्प्लेसमेंट रिलेटेड, त्यावेळी त्याच्यामध्ये जो फोर्स ॲक्ट करणार आहे त्याच्यामध्ये x टू x प्लस dx पर्यंत तुम्ही ते वर्क डन तिथं शिफ्टिंग करणार आहे त्याचं. ओके, सो दॅट इज dw वर्क डन. dw इज इक्वल टू f डॉट dx. सर्वांना माहिती आहे वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो dw इज इक्वल टू f इंटू dx आणि dw इज इक्वल टू मायनस kx dx. आपण इथं काय केलं, f ची व्हॅल्यू पुट केली. जी f ची व्हॅल्यू आपल्याकडे कुठं होती, मायनस kx ची होती. ती व्हॅल्यू आपण फक्त पुट केलेली आहे. फक्त काय आलेलं आहे, दॅट इज dw इज इक्वल टू मायनस kx dx इज हिअर.
नेक्स्ट बघा काय केलेलं आहे आपण, देअरफॉर टोटल वर्क डन इन डिस्प्लेसमेंट फ्रॉम 0 to x इज. आता आपण जे बघितलं वर्क डन जे बघितलं एखाद्या स्मॉल पार्टिकलसाठी बघितलं. फॉर एक्झाम्पल काय, आपण जेव्हा एखादा आपला पेंडुलम डिस्प्लेसमेंट केला मेन पोझिशनपासून थोडासा अंतरावरती गेला आणि त्याची जी एक्स्ट्रीम पोझिशन असेल त्या एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत जेव्हा आपण बघणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला टोटल वर्क डन जेव्हा फाइंड करायचं असेल तर त्या टोटल वर्क डन फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इंटिग्रेट करायचं आहे. सो डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर 0 to x. आता आपण त्याचं इंटिग्रेशन ओव्हर 0 to x dw, आपण आता ह्याचं लिमिट जे घेतलं 0 to x, ते 0 to x लिमिट का घेतलं, का तर आपली 0 जी आहे ती मेन पोझिशन आहे आणि x जी आहे ती एक्स्ट्रीम पोझिशन आहे. आपण 0 पासून त्या एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत त्या आपल्या ज्या ऑब्जेक्ट आहे, आपली जी बॉडी आहे त्या बॉडीला किंवा आपला जो पार्टिकल आहे त्या पार्टिकल आपण काय करत आहे डिस्प्लेसमेंट करत आहे 0 to x पर्यंत. सो आपण इथे काय केलेलं आहे इंटिग्रेशन 0 to x हे तुम्ही त्याचं लिमिट घेतलेलं आहे. सो डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर 0 to x dw इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर 0 to x मायनस के एक्स डी एक्स. डब्ल्यूची व्हॅल्यू आहे पुट केली तिथं आणि फायनली तुम्हाला जे मिळालेलं आहे ते इक्वेशन तुम्ही इंटिग्रेट केल्यानंतर तुम्हाला जे मिळालेलं आहे ते इज इक्वल टू मायनस हाफ के एक्स स्क्वेअर आलेलं आहे. मायनस हाफ के एक्स स्क्वेअर आलेला आहे. ह्याच्यामध्ये बघा, लेट यू बी द पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम व्हेन डिस्प्लेसमेंट इज एक्स as change in potential energy corresponding to force is negative. Corresponding to force is negative work done by this force. आणि सांगितले तुम्ही जेव्हा पोटेन्शियल एनर्जी फाइंड करत असणार आहे डिस्प्लेसमेंट रिलेटेड तुमच्या सिस्टमच्या रिलेटेड तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचा जो पोटेन्शियल एनर्जी करस्पॉन्डिंग टू फोर्स इज निगेटिव्ह म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी, वर्क डन बाय दिस फोर्स. त्याच्यामध्ये बघा यू ऑफ एक्स मायनस यू ऑफ 0 इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. सो तुमचा जो पोटेन्शियल एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी हाफ के एक्स स्क्वेअर एवढी आहे. पोटेन्शियल एनर्जी तुमची जी आहे ती काय आहे हाफ के एक्स स्क्वेअर एवढी आहे. त्यांनी तिथं टिपिकल तिथे मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये की बाबा तुमची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती बरोबर आहे हाफ के एक्सशी रिलेटेड बरोबरी करत आहे. ओके, पुढे बघा, धिस एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी इज सेम ॲज दॅट ऑफ स्प्रिंग. आपण स्प्रिंग कॉन्स्टंटचं एक्झाम्पल बघितलं होतं. स्प्रिंग कॉन्स्टंट एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं आपला देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम. ही व्हॅल्यू सर्वांना माहीत आहे. आपण फर्स्ट लेक्चर जे बघितलं त्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण हे इंट्रोडक्शन पार्टमध्ये घेतलेलं आहे बघितलेलं आहे की ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम आणि देअरफॉर के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर. देअरफॉर के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर. सो तुम्ही तिथं फक्त काय करणार आहे त्या इक्वेशनमध्ये, तुम्ही त्या इक्वेशनमध्ये बघा इथं तुमचं इक्वेशन काय यू ऑफ एक्स इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर आणि केच्या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू पुट केली एम ओमेगा स्क्वेअर. यू ऑफ एक्स इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर तुम्ही फक्त व्हॅल्यू पुट केलेली आहे. द नेक्स्ट बघा, डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM आर गिवन बाय. डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM आर गिवन बाय. सर्वांना माहीत आहे आपलं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा हे क्वेश्चन मिळालं होतं आपल्याला. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. देन वी कॅन टेक हिअर आपण इथं नेक्स्ट घेतो काय करूया की व्ही डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. इथं जी व्हॅल्यू आपण घेतली. नेक्स्ट त्यांनी सांगितलं बघा की पोटेन्शियल एनर्जी ॲट टाइम टी इज. पोटेन्शियल एनर्जी ॲट टाइम टी इज इन ऑस्लेटरी इन ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे तुम्हाला की इन ऑस्लेटरी सिस्टीममध्ये काय ते त्यांनी सांगितलं यू इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. सो तुम्ही फक्त काय केलं तिथं देअरफॉर यू इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा. एक्सची फक्त व्हॅल्यू इथे पुट केलेली आहे. एक्सची व्हॅल्यू काय माझी ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा जी आहे ती फक्त व्हॅल्यू इथे पुट केलेली आहे आणि तुम्ही फायनली घेतलेलं आहे काय देअरफॉर यू इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा. अँड कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय. कायनेटिक एनर्जी सर्वांना माहीत आहे. देअरफॉर के इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. देअरफॉर के इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअरची व्हॅल्यूवरती तुम्हाला दिलेली आहे. सो व्ही स्क्वेअरची व्हीची व्हॅल्यू जी आहे व्हीची व्हॅल्यू आहे पुट करायची आहे त्याच्यामध्ये की हाफ एम ए स्क्वेअर ओमेगा कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा. हाफ एम ए स्क्वेअर कॉ ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा. मित्र आपल्याला इथं पुढे बघायचं आहे की टोटल एनर्जी आपण फाइंड करणार आहे. आपण काय करणार आहे टोटल एनर्जी फाइंड करणार आहे ऑफ SHM ॲट टाइम टी. जे आपण आता फर्स्ट बघितली की एक आपण ऑब्जेक्ट घेतला असेल, एक आपण बॉडी घेतली असेल किंवा पार्टिकल घेतला असेल तर त्या पार्टिकलमध्ये आपण सपोज पेंडुलमचा कन्सिडर करूया. तर पेंडुलममध्ये आपण काय केलं फर्स्ट की त्याच्या मेन पोझिशनपासून त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत त्याला मूव्ह केलं, त्याला एक फोर्स ॲक्ट केला त्याच्यावरती. त्याच्यामध्ये आपण फोर्स ॲक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय ते वर्क डन झालं 0 to x या डिस्प्लेसमेंट होतोपर्यंत त्याच्यामध्ये काय ते वर्क डन झालं, त्या क्रियेमध्ये काय ते वर्क डन झालं हे बघितलं आपण. मित्र तुम्हाला हे सांगितलं गेलं की तुमची जी वर्क डन प्रोसेस आहे ती वर्क डन प्रोसेस वेळी तुम्ही 0 to एक्स्ट्रीम पोझिशनपासून जे करता
ती वर्क डन प्रोसेस आपण फाइंड केली की एक्झॅक्टली काय वर्क डन प्रोसेस होती त्याची, किती वर्क डन त्याच्यामध्ये झालं. त्याच्यामध्ये तुम्ही जो ऑब्जेक्ट घेतलेला आहे किंवा तुम्ही जो पार्टिकल घेतलेला आहे तो मूव्ह करताना त्याच्यावरती तुम्ही फोर्स ॲक्ट करताना त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी किती आहे, कायनेटिक एनर्जी किती आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला फर्स्ट स्टार्टिंगला सांगितलं की तुम्ही जे तुम्ही जे बॉडी तिथं कन्सिडर करता त्या बॉडीवरती जेव्हा तुम्ही सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये एखादी बॉडी कन्सिडर करत असता त्यावेळी त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी ॲज वेल ॲज बोथ कायनेटिक एनर्जी सुद्धा त्याच्यामध्ये ॲक्ट करत असते. तर नेक्स्ट तुम्हाला बघायचं आहे की टोटल एनर्जी काय आहे. टोटल एनर्जी TE इज इक्वल टू K+U. तर इथं आपल्याला जी कायनेटिक एनर्जी मिळालेली आहे त्याची व्हॅल्यू, पोटेन्शियल एनर्जी आहे त्याची व्हॅल्यू आपण पुट केली. ती व्हॅल्यू काय बघा, हाफ ma² ω² cos² ω t प्लस अल्फा प्लस हाफ m ω² इन ब्रॅकेट a² sin² ω t प्लस अल्फा. या दोन्ही व्हॅल्यू तर पुट केल्या आपण. त्यानंतर कॉमन व्हॅल्यू त्याच्यातली काढली, हाफ ma² ω² हे कॉमन बाहेर काढलं, इन ब्रॅकेटमध्ये ठेवलं की cos² ω t प्लस अल्फा प्लस sin² ω t प्लस अल्फा. हे तुम्ही a+b ह्या फॉर्म्युलामध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला ही सॉल्व करता येईल व्हॅल्यू. तर तुम्हाला जर त्याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला त्याचं सॉल्व करून सांगेल. ओके, फायनली येते हाफ m ω² a² आणि हे तुमची झाली टोटल एनर्जी. तुम्ही इथे टोटल एनर्जी E इज इक्वल टू हाफ KA² सुद्धा घेऊ शकता, हाफ KA² सुद्धा घेऊ शकता तुम्ही, कारण का K ची व्हॅल्यू काय आहे m ω², K ची व्हॅल्यू काय आहे m ω आपण घेतो इथे. सो तुम्ही इथं टोटल व्हॅल्यू तुमची जी आहे टोटल एनर्जी आहे E इज इक्वल टू हाफ KX² सुद्धा घेऊ शकता, KA² सुद्धा घेऊ शकता किंवा हाफ m ω² a² सुद्धा घेऊ शकता. आता बघा, thus total mechanical energy of SHM is constant and independent of time. Thus total mechanical energy of SHM is constant and independent of time. Hence total energy of particle performing SHM is same through motion. Is same through motion. That is total energy in SHM is conserved. Total energy in SHM is conserved. त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे ग्राफ प्लॉटिंग केलेलं आहे बघा, ग्राफ प्लॉटिंग करून दाखवलेलं आहे की द व्हॅरिएशन इन पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की तुमचं पोटेन्शियल एनर्जी काय फाइंड करतो, कायनेटिक एनर्जी काय फाइंड करतो आणि टोटल एनर्जी काय फाइंड करते. तर टोटल एनर्जी जी आहे तुमचा ग्राफ काय आहे, ग्राफ तुमचा डिस्प्लेसमेंट वर्सेस तुमचा एनर्जी आहे, बरोबर आहे. सो डिस्प्लेसमेंट वर्सेस एनर्जी तुम्ही जो ग्राफ प्लॉट केलेला आहे त्याच्यामध्ये बघा की कायनेटिक एनर्जी जी आहे ते आणि पोटेन्शियल एनर्जी त्याचा कर्व बघा, पॅराबोलिक कर्व आहे तो काय आहे, पॅराबोला कर्व आहे. तर तो पॅराबोला कर्व कसा येतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा तुमची पोटेन्शियल एनर्जी मेन पोझिशनला असते त्यावेळी ती 0 असते. ज्यावेळी तुमची पोटेन्शियल एनर्जी मेन पोझिशनला असते त्यावेळी ती 0 असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला असते त्यावेळी ती मिनिमम असते. ज्यावेळी एक्स्ट्रीम पोझिशनला असते त्यावेळी ती मिनिमम असते, ओके सॉरी मॅक्झिमम असते. ज्यावेळी मेन पोझिशनला असेल त्यावेळी ती 0 असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला असेल त्यावेळी ती मॅक्झिमम असते. आणि तुमची कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी मेन पोझिशनला मॅक्सिमम असते, मेन पोझिशनला मॅक्सिमम असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला 0 असते. जेव्हा तुम्ही हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केले, ते दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केल्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये जर व्हॅल्यू पुट करून बघितला x इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू समथिंग a ऑर समथिंग, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा ग्राफ प्लॉटिंग केलेला जो आहे तो तुम्हाला त्याची टिपिकल त्याच्यात कळून जाईल. ओके, त्यांनी एक्झॅक्टली काय ग्राफमध्ये शो केलेला आहे की तुमची जी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आहे त्याचा कर्व जो आहे तो कर्व कशा प्रकारे तर हे होते. तुम्हाला आता सांगितलं मी तुमची पोटेन्शियल एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी मेन पोझिशनला 0 असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम असते आणि कायनेटिक एनर्जी ही मेन पोझिशनला मॅक्झिमम असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला 0 असते. द पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. हेन्स ग्राफ ऑफ द पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट इज पॅराबोला. ते दिलेलं आहे तुम्हाला. ओके, सो थांबणार आहे आपण इथेच. जर तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये एनर्जी SHM ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला जर काही शंका वगैरे असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याच्या आधीचा जो व्हिडिओ आपण बघितलेला होता सिम्पल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन आणि ते सोल्युशन, त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला तो जरी व्हिडिओ बघायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघू शकताय. ओके, सर्वांना विनंती आहे की माझं चॅनल अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. ओके, थँक्यू.